पुण्यातील वाहतूक कोंडीसोबतच आता वाहन चालक देखील चर्चेत आले आहेत, कारण पुण्यातील तब्बल 21 जण असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत पुणे शहरातील 100 वेळा वाहतुकीच्या कायद्याचं उल्लंघन केलंय। या संपूर्ण प्रकरणी माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील सर आहेत। सर, 21 जण पुण्यातले ते आहेत की ज्यांनी 100 वेळा नियम मोडलाय। काय संपूर्ण हे प्रकरण? 100च नाही, एक आम्हाला असाही माणूस मिळाला ज्याच्यावरती 154 केसेस आहेत। 100च्या वरती 21ची संख्या आहे आणि 50च्या वरती साधारण 960च्या आसपास लोक आहेत। या बऱ्याच जणांच्या गाड्या आम्ही घेऊन आलो। यांच्यावरती दंडात्मक कारवाई तर होणारच आहे। याच्या व्यतिरिक्त त्यांचं लायसन्सही कॅन्सल होईल आणि वेळप्रसंगी जर ती परमिटची गाडी असेल तर रजिस्ट्रेशन सुद्धा कॅन्सल होईल। खरं तर हे चुकीचं आहे की एकच व्यक्ती 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये 150 वेळेला तो व्हायोलेशन करतो। तर हे सगळं टिपलं जातं आहे, आता CCTV मधून टिपलं जातं आहे, त्याचे केसेस भरल्या जातात। या गाड्या तुम्हाला विकता येणार नाहीत, कारण जो पण पेंडिंग दंड तुम्ही भरणार नाही ते विकल्या जाणार नाही। वेळ प्रसंगी तुम्हाला न्यायालयाच्या समोर सुद्धा जावं लागेल। आपण बऱ्याचशा लोक अदालतमध्ये खूप लोकांनी दंड भरलेला आहे, म्हणजे साधारण तरीसुद्धा एक 300 कोटीच्या वर हा दंड पेंडिंग आहे। आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे पुणे शहरामध्ये आम्ही हा ड्राईव्ह राबवतोय। हळूहळू 50 आणि 100च्या वरती गेलं की मग आम्ही खाली येणार, मग पुन्हा 25च्या वरती, मग 10च्या वरती, असं प्रायोरिटीने यांच्यावरती कारवाई करू। सर, नेमकं कुठले कुठले व्हायोलेशन्स या सगळ्या वाहन चालकांनी केलेले आहेत? एक सिग्नल जम्पिंगचे मोठ्या प्रमाणावरती व्हायोलेशन दिसतंय, झेब्रावरती येणं आहे, रॉंग साईडनं येणं आहे, फुटपाथवरती पार्किंग करणं आहे, फुटपाथवरनं गाडी चालवणं आहे। तर असे व्हायोलेशन्स आपण पकडलेले आहेत। माझी सर्व वाहन चालकांना विनंती आहे की कृपया वाहतुकीचे नियम हे फक्त दुसऱ्यांसाठीच नाही तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे। तुम्ही जर सुरक्षित गाडी चालवत नसाल तर मला वाटतं याच्यातून भविष्यामध्ये काही झालं, जरी अपघात जरी झाले तुमच्याकडून किंवा गाडीचं इन्शुरन्सची जरी वेळ येईल, तिथे सुद्धा तुम्हाला याच्याबद्दलचा जो काही परिणाम आहे तो भोगावा लागेल। सर, साधारण बायफर्केशन्स आपण काही केलेत का की किती 2 व्हीलर्स साधारण याच्यात आहेत, 5 4 व्हीलर्स आहेत, काही याच्यात बायफर्केशन्स आहेत? एक रफ बायफर्केशन आम्ही केलेलं आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त हे दुचाकी स्वर आहेत, दुचाकी आणि 3 चाकी यांची संख्या याच्यामध्ये जास्ती आहे। आणखीन एक असं इंटरेस्टिंग फॅक्ट आहे की जे आपण ज्याला सर्व्हिसेस जे अलीकडे उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये झोमॅटो असेल, स्विगी असेल, ब्लिंकिट असेल, यांची बरीच संख्या आहे। आणि त्याच्याही पेक्षा आता काय सांगायचं की वाहनाच्या किमतीच्या पेक्षा जास्ती दंड झालेले आहे। म्हणजे असं जर तुम्ही चालवत असाल तर निश्चितच वाहनाच्या दंडापेक्षा जास्ती दंड भरणार असेल तर हे चुकीचंही आहे आणि त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल। तर शेवटचा प्रश्न, ज्या वाहन चालकांच्या वाहनांवर या सगळ्या बिल्स किंवा चलन जे आहेत ते आहेत, त्यांनी आता पुढे त्यांच्याकडनं काय पावलं उचलली जावीत अशी अपेक्षा? नाही, वाहतूक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। त्यांनी आपण म्हणजे मला अनेक जण असे भेटतात की अभिमानाने सांगतात की माझ्यावरती एक सुद्धा दंड नाही आहे। खरं तर अशा लोकांचाही सत्कार करणं गरजेचं आहे। असं वाटतं की जे लोक असे नियम पाळतात ना, हे लोक ज्याला आपण म्हणतो की हे दिवे आहेत, यांच्याकडे पाहून आपण पुढे प्रवास करायला पाहिजे। असे अनेक नागरिक पुण्यामध्ये आहेत आणि अभिमानाने सांगतात आणि आम्हालाही अशा लोकांचा अभिमान आणि खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांच्यावरती एक सुद्धा वाहतूक दंड नाही आहे। मला वाटतं सर्वांनी हे एम करावं। चुकून एखादा जर व्हायोलेशन झालं तर वाहतूक शाखा संयमाची भूमिकाही ठेवेल आणि अशा लोकांना आम्ही नाही चार्ज करणार की आपल्याकडून एकदम ऑरेंज झाला आणि मग तुम्ही थोडं पुढं आला तर ते सुद्धा आम्ही वाहतूक शाखेतल्या सर्व अधिकाऱ्यांना सांगितलंय की कारवाई करायची म्हणून करायची नाही आहे, तर कारवाई जे व्हायोलेशन करतात ते सगळ्यांच्या धडदेखट समोर तुमच्या व्हायोलेशन करतात आणि नियम पायदळीत उडवतात, यांच्यावरती प्राधान्याने कारवाई होईल। खूप खूप धन्यवाद सर। तर पुणेकरांना तुमच्या वाहनांवर जर कुठला दंड असेल तर तो लवकरात लवकर भरून घ्या, नाहीतर न्यायालयाच्या दरवाजावर तुम्हाला पुन्हा एकदा उभं केलं जाईल, असं आवाहन पुणे पोलिसांकडनं करण्यात येत आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।